हॅलो नमस्कार, तुमचं कावळे किचनमध्ये स्वागत आहे। तर मी बनवणार आहे चुरमुऱ्याची भेळ। त्यासाठी घेतलेले आहेत मी चुरमुरे। तर दुपारच्या टायमात कसं आपल्याला कधी भूक वगैरे लागली तर अशी झटपट आपण भेळ बनवू शकतो आणि अशी मस्त चटपटीत आपल्याला गोड तिखट आंबट असं हे करून आपल्याला चटणी वगैरे घालून छान भेळ बनवून घ्यायची। तर त्याच्यासाठी मी चुरमुरे घेतलेले आणि एक वाटी फरसाण घेतलेले। तर अशी मधल्या टायमात आपल्याला खायला छान वाटते भेळ, आणि भेळ म्हणजे खूप छान लागते। तर मी घेतलेला एक कांदा, तर एक कांदा मी कट करून घेतला आहे बारीक। तर बारीक कट करून घ्यायचे आपल्याला। आणि नंतर घेतलेले मी तिखट डाळवे घेतलेले थोडेसे। तर तिखट डाळवे घेऊन आपण एक टोमॅटो आपण कट करून घेतलेले बारीक, आणि 2-3 मी हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या पण छान बारीक कट करून घेतलेल्या आहेत। तर असं आपल्याला ही मसाला टाकून घ्यायचे आपल्याला, जे आपण घेतलेले टोमॅटो कांदा वगैरे ते असे भेळमध्ये टाकायचे। आणि शेंगदाणे घेतलेले आहेत मी थोडे भाजून, तर भाजलेले शेंगदाणे पण थोडे टाकून घेतलेले आहेत। तर आता टाकूया थोडं लाल तिखट। तर हिरवी मिरची पण टाकली आणि लाल तिखट पण टाकले, आणि आता ह्याला छान मिक्स करून घेऊया। आणि अशी भेळ खूप छान होते, आणि खूप म्हणजे असं आता सुट्ट्या आहेत मुलांना वगैरे, त्याच्यामुळं मधल्या टायमात खायला मुलांना कसं वेगळं खायला आवडतं। म्हणून दुपारी आपलं आता गरमीचं जेवण वगैरे जात नाही, त्याच्यामुळे 4-5 वाजता आपल्याला भूक लागली तर अशी झटपट आपण भेळ बनवून खाऊ शकतो। आणि भेळ बनवायची म्हणजे एक पटकीन होणारी, तर त्याला टाईम वगैरे लागत नाही। तर थोडंसं मी चवीप्रमाणे त्यात मीठ घालून घेतलेले, आणि मी बनवलेली पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर असे वाटून मी ही जी चटणी बनवलेली, आणि चिंचेचे पाणी पण टाकलेले त्याच्यात। तर असं आपल्याला ओली भेळ बनवायची असल्यामुळं तिखट आंबट गोड अशी आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची। तर मी खजूर, गूळ आणि चिंच हे पण मी असं भिजवून ही जी चटणी पातळ बनवून घेतलेली। तर मी जरा पातळ बनवली का तर भेळ पण आपली ओली झाली पाहिजे छान। तर असं हे पाणी त्याच्यात घालून घ्यायचं। तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता, कुणाला गोड आवडतं किंवा आवडत नाही आहे। तर मी असंही भेळमध्ये टाकून घेतलेले, आणि अशी मी भेळ बनवते। तर अशी भेळ आत्ताच म्हणजे मसाले टाकायचे आणखीन बाकी आहे, तोपर्यंत एवढं छान म्हणजे असं घमघमाट सुटलेला आहे त्याचा, आणि खूप छान भेळ लागते अशी ओली। तर थोडी मी कोथिंबीर वगैरे घालून घेतलेली। तर थोडंसं कापून लिंबू पण टाकून घेऊया त्याच्यात। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता लिंबू थोडं। तर अशी ही भेळ मस्त झालेली। आता छान ह्याला मिक्स वगैरे करून घेऊया, आणि भेळ खाण्यासाठी तयार आहे। आणि आता दुपारच्या टायमाला मुलांनी काय मागितलं की असं आपण पटकीने बनवून त्यांना देऊ शकतो, आणि भेळ सर्वांनाच आवडती वस्तू आहे, आणि सर्वच खाऊ शकतात ह्याला। तर अशी ही मस्त भेळ झालेली आपली, तिखट गोड आंबट पाणी वगैरे त्याच्यात घालून खूप छान झालेली, खूप सुंदर झाली। तर असं तुम्ही भेळ बनवून बघा, खूप छान लागते। आणि असं थोडंसं मी फरसाण घातले आणि कोथिंबीर घातली। तर आवडत असेल तर असं वरून अजून तुम्ही लिंबू वगैरे घेऊ शकताय। अशी भेळ बनवून बघा, आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि नक्कीच भेळ बनवून बघा, खूप छान लागते। धन्यवाद।